पाहायची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज। लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी गावात आदिवासी विधवा महिलेच्या सिलिंगमध्ये मिळालेल्या जमिनीतील मुरुमावर दिवसाढवळ्या दरोडा पडला असून यात ज्यांचा सहभाग आहे त्या सर्वांवर गुन्हे दाखल करून जमिनीची केलेली नुकसान भरपाई रुक्मिणीबाई महादू कार्लेवाड या वयोवृद्ध आदिवासी विधवा महिलेस भरून द्यावी अशी मागणी लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे। गावामधून सिलिंग मधल्या जमिनीतील मुरुम खोदून घेऊन जात असलेले माहिती असून सुद्धा तलाठ्याने वरिष्ठांना रिपोर्ट का केला नाही असाही प्रश्न लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी विचारला आहे। आदिवासी कुटुंबातील महादू जेटिबा कार्लेवाड यांना सिलिंग मधून 1976 मध्ये मिळालेली ही जमीन आहे। महादू कार्लेवाड हे मयत आहेत। 2010 साली त्यांचा वर्धापकाळाने मृत्यू झाला आहे। मयत महादू जेटिबा कार्लेवाड यांच्या मागे त्यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी आणि 4 विवाहित मुली आहेत। सिलिंग मध्ये कार्लेवाड यांना मिळालेली जमीन त्यांच्या मृत्यूनंतर वारस हक्काने 2020 मध्ये कार्लेवाड यांची विधवा पत्नी आणि त्यांच्या 4 विवाहित मुली यांच्या नावे अहमदपूर न्यायालयाने दिलेल्या वारस प्रमाणपत्रानुसार सातबाराला वारस हक्काने नोंद झाली। गुंजोटी गावात अवैध धंदे करणारे चावरे बंधू गुंडगिरीच्या जोरावर आदिवासी विधवा महिलेच्या सिलिंग मध्ये मिळालेल्या जमिनीतील मुरुमावर दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहेत। सिलिंग मध्ये दिलेल्या जमिनीतील अवैधपणे मुरुमाची चोरी करून बेकायदेशीरपणे मुरुमाचा उपसा करणे आणि एका आदिवासी विधवा वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करणे या प्रकरणी चावरे कुटुंबियांवर किनगाव पोलीस स्टेशनला अहमदपूर तहसीलदार यांनी गुन्हा नोंद केला पाहिजे। तसेच गुन्हा नोंद करून लाखो रुपयाचा विकलेल्या मुरुमाची वसुली करून संबंधित आदिवासी विधवा वयोवृद्ध महिलेला तिची भरपाई अहमदपूरच्या तहसीलदार यांनी करून दिली पाहिजे। आदिवासी विधवा वयोवृद्ध महिलेच्या सिलिंग मध्ये मिळालेल्या जमिनीतील मुरुमाची विक्री करणारे चावरे बंधू आणि हा मुरुम विकत घेणारे जे कोणी असतील ते गुत्तेदार तसेच जमिनीतील त्या मुरुमाचे खोदकाम करणारे जेसीबी मालक चालक मुरुमाची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक चालक यांच्यावर मुरुमाच्या चोरी प्रकरणी जबरी गुन्हे नोंद झाले पाहिजेत अशी मागणी लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे। लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे या प्रकरणी लक्ष घालून एका आदिवासी विधवा वयोवृद्ध महिलेला न्याय देतील का? कर्तव्यात कसूर करून गुंजोटी गावात अवैध मुरुमाचे खोदकाम आणि मुरुमाची विक्री करून वाहतूक होत असताना गप्प राहणारे तलाठी साहेब आहे आणि मंडलाधिकारी नागदरे यांच्यावर अहमदपूरच्या तहसीलदार पांगरकर यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कठोर कार्यवाही केली पाहिजे। संबंधितांकडून ती जमीन पूर्ववत वाहतुकीस योग्य करून त्या वयोवृद्ध महिलेला तिच्या जमिनीची केलेली संपूर्ण नुकसान भरपाई मिळवून पूर्ववत त्या महिलेच्या ताब्यात द्यावी आणि वयोवृद्ध विधवा आदिवासी महिला रुक्मिणीबाई महादू कार्लेवाड यांना लातूर जिल्हा प्रशासनाने न्याय द्यावा अशी मागणी लोकाधिकार संघाचे व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे। देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाची सांगता करत असताना सुद्धा जर सर्वसामान्य मागासवर्गीय आदिवासी माणसावर अजूनही होत असलेला अन्याय थांबत नसेल तर नेमकं हे स्वातंत्र्य आहे का अशीच म्हणायची पाळी आलेली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी नावाच्या गावामध्ये एका आदिवासी परिवाराला सिलिंग मध्ये मिळालेली जमीन गावातल्या गावगुंडांनी त्या जमिनीतला मुरुम दरोडा टाकलाय। जीसीपी लावून तिथला मुरुम विकला जातो आहे। गरीब कुटुंबातली ही महिला आज 75 वर्ष वयाची विधवा महिला आहे। या विधवा महिलेचं नाव आहे रुक्मिणीबाई महादू कार्लेवाड। या महिलेला मुलगा नाही, 4 मुलीच आहेत। या 4ही मुली लग्न होऊन आपल्या आपल्या घरी गेलेल्या आहेत आणि शासनानं दिलेली 1 हेक्टर 1 गुंठा जमीन ही गुंजोटीमध्ये आहे आणि त्या गावातले चावरे म्हणून परिवार आहे। चावरे बंधू त्यांची नावं आहेत राजू चावरे, बाळू चावरे आणि दादा चावरे।
ते सुमनबाई दगडू चावरे यांची मुलं, यांचेही वडील वारलेले आहेत. या तिघा जणांनी या विधवा महिलेच्या शेतामध्ये जीसीपी लावून, ट्रॅक्टर लावून लाखो रुपयाचा मुरुम हा विक्री करायला सुरुवात केलेली आहे. या गरीब कुटुंबाला कुणी आधार देणार आहे की नाही? गुंजोटीचे तलाठी आहेत, त्या भागाचे मंडल अधिकारी आहेत. मुरुमाची चोरी होत असताना हे अधिकारी नेमकं काय करतायत? एक तरी मुरुम अशा पद्धतीनं विक्री करता येत नाही, आणि शिवाय शासनानं दिलेल्या सिलिंगच्या जमिनीचा दुसऱ्याच्या जमिनीतला हा मुरुम चोरून म्हणजे दरोडा टाकला जातोय. तेव्हा आमची अशी मागणी आहे की ह्या रुक्मिणबाई महादू कार्लेवाड या विधवा महिलेला संरक्षण दिलं जावं. तिच्या शेतामध्ये हे जे लोक घुसून मुरुमाची चोरी करतायत, दरोडा टाकतायत, त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करावेत आणि ह्या सर्व झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई वसूल करून रुक्मिणबाईला दिली जावी अशी मी मागणी करतो आहे. लोकाधिकार संघाकडे त्या माऊली त्यांच्या एका जावायला घेऊन आल्या. त्यांनी त्यांची सगळी अडचण सांगितली आणि आम्ही गरीब आहोत, ते समोरचे लोक गुंड आहेत, ते लोक आम्हाला मारतील, जीवानिशी मारतील, त्यामुळे आम्हाला तिथं जाणं सुद्धा अवघड आहे, असे त्यांची कैफियत आमच्याकडे आल्यामुळं मी लोकाधिकार संघाचा लोकाधिकार प्रमुख व्यंकट पनाळे मी त्यांना आधार देतोय आणि शासनाकडे मी मागणी केलेली आहे, जिल्हाधिकारी यांच्याकडे मी मागणी केलेली आहे की या महिलेला संरक्षण देऊन तिचं जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई द्यावी. ज्यांची जीसीपी आहे, ज्यांचे ट्रॅक्टर आहेत, त्या मालकावर, चालकावर आणि मुरुम विकणाऱ्या या चौरेवर सर्वावर गुन्हे दाखल करून कडक कार्यवाही करावी अशी मी मागणी करतो आहे.